सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सरकार फक्त कामांचं भूमिपूजन आणि जाहिरातबाजीच करत आहे। मात्र प्रत्यक्षात त्यानंतर किती कामं झाली याबाबत मात्र शंकाचं सूत। भारतीय जनता पार्टीचं सरकार जनतेला मूर्ख बनवत आहे अशी घणघाती टीका राष्ट्रवादी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी केली आहे। ते कर्जत प्रचार दौऱ्यात बोलत होते। मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी शुक्रवारी कर्जत तालुक्यात प्रचार दौरा केला। या प्रचार दौऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळाला। सकाळी 10:30ला मयुरेश मंगल कार्यालय मार्केवाडी कडाव, यानंतर दुपारी सर्वेश मंगल कार्यालय उमरोली येथे यांच्या सभा झाल्या। पार्थ पवार यांनी पुढे भाजपावर चांगलाच हल्लाबोल करत अशी टीका केली, जर सत्ताधाऱ्यांना वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारणं शक्य होतं तर मग छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अद्याप का उभं राहिलं नाही, असा सवालही त्यांनी या टीकेत केला। राष्ट्रवादी आणि आघाडीचं सरकार आल्यास 1 लाख लोकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करू, तसेच कर्जत परिसराचा विकास करू असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं। या सभांना ग्रामीण भागातील नागरिकांनी भर उन्हातही हजेरी लावली। यावेळी आमदार सुरेश लाड, माजी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा परिषद सदस्य मधुकार घारे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, राष्ट्रवादीचे अशोक भोपतराव, शेतकरी कामगार पक्षाचे विलास थोरवे, नारायण डामसे, प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आजूबाजूच्या लोकांना सांगायला पाहिजे की आता आपल्याला सरकारला अजिबात आणायचं नाही, आपल्याला आणायचं तर या नवीन सरकार, कारण आता खूप लोकांना त्रास होणार आहे आणि खूप लोकांचा तो त्रास रोज सगळ्यांना दिसून येईल आणि लोक कदाचित बोलून नाही दाखवत, पण आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आजूबाजूच्या युवकांना बोलून दाखवायला पाहिजे, कारण युवकांचं पॉप्युलेशन खूप मोठं आहे आणि तरुण पिढी आहे, त्यांना काय झेराबाजी आणि पेपरमध्ये आला आणि सोशल मीडियामध्ये आला त्यांना त्याच्यावरती विश्वास येतो। बीजेपी गव्हर्नमेंटने 4,500 कोटी घालवलेल्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये आणि ते लोकांना तिन्ही हिप्नोटाईज करायचा प्रयत्न करतात। म्हणजे योग्य तरुण पिढी आहे पहिल्यांदा आता वोटिंग करतात येतं, मला असं म्हणणं आहे की त्यांना साईडला सांगा हे सगळं बोगस आहे, हे सगळे खेळात याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि त्यांनी त्या पिढीला थोडा मदत होईल, त्यांना एक वेळ तरी एक संधी मिळेल की चांगल्या उमेदवाराला निवडून आणायचं। सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा।